नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे तुझ्यात जीव रंगला, भाग 21. सजित आणि मिनलची गाडी पण वाड्यात आली. सजित आणि मिनल खाली उतरले. गृहप्रवेशाची तयारी केली होती. माईने त्यांचे औक्षण केले. लग्नात उखाणा घेतला नाही म्हणून आता त्यांना कोणीच उखाणा घे असं बोलले नाही. मिनलने गृहप्रवेश केला. तिचे कुंकवाच्या पाण्यात पाय ठेवून घरात आली. मिनल कपडे बदलले, हळद उतरवली, काही खेळ खेळले. आता सगळे दमले होते. थोडाफार जेवण करून झोपायला जायला निघतात. अरे मी आले, तुम्ही कुठं जात आहे? मला तर तुम्ही विसरून जातात. माझी कोणी आठवण काढली नाही. फक्त राया आणि अजीचा कॉल आला होता. काका आणि काकी मी लग्नाला नाही येऊ शकले. फ्लाईट उशिरा होती. केव्हाच आलो असतो, रमा म्हणते. रायाची दी. माईला खूप आनंद होतो. किती महिन्यांनी रमाला बघत होत्या. तिला मिठीत घेतात. आईची माया. माझ्याकडे कोणी बघत नाही, सगळे मामालाच भेटतात, श्रेयस म्हणतो. असं कसं? तू आमचा लाडका भासा आहे, तुला कसं आम्ही भेटणार नाही? अजित म्हणतो आणि त्याला उचलून घेतो. विवेक, नरेंद्र, राया, स्वरा, ज्योती, अकिरा त्याच्यासोबत मस्ती करतात. साकेतराव कसे आहात? प्रवास चांगला झाला ना? आबा विचारतात. हो आबा, प्रवास चांगला झाला, साकेत म्हणतो. रमादीचे मिस्टर. मामू, ही कोण आहे? तिला कधी बघितली नाही, श्रेयस म्हणतो. ही माझी मैत्रीण आहे, लग्नाला आली होती. तिचे मॉम आणि डॅड पण आले आहे, स्वरा म्हणते. मला मामाचं लग्न एन्जॉय करायचं होतं, पण येता नाही आले, श्रेयस नाराज होत म्हणतो. नाराज का होतो? बाकी आहे की, त्यांच्या लग्नात ये, अजित म्हणतो. आजोबा, तुम्ही मामूचं लग्न करा, आम्हाला एन्जॉय करायचं आहे, श्रेयस म्हणतो. मी तयार आहे. ती पण तयार पाहिजे ना? तो अकिराकडे बघतो. ती मस्त लाजते. मी तर आत्ता पण लग्न करायला तयार आहे, राया मनात म्हणतो. मी असा विचार केला आहे की छोटे सरकार आले आहे, तेच त्यांच्या मामूसाठी मामी पण शोधतील. मला त्रास नाही, आबा म्हणतात. बाकी हसतात. मी कुठं तुमच्यासारखा मोठा आहे, मला काय समजणार, श्रेयस म्हणतो. आता आराम करा, रात्र झाली आहे. लग्नाची धावपळ करून सगळे दमले आहे, आबा म्हणतात. सगळे दमले होते. ते आपल्या आपल्या रूममध्ये निघून जातात. किती मस्त माणसं आहे, सगळ्यांना किती जीव लावतात. छोटासा मुलगा पण किती मस्त आहे. मोठ्या माणसात किती मस्त बोलतो. मला हे कुटुंब खूप आवडलं आहे. आबा तर खरंच खूप मस्त माणूस आहे. त्याचे मुलं पण खूप छान एकमेकांना धरून आहे, नितीन म्हणतात. खरंच बोलत आहे. मिनल काय करेल काय माहिती. घर नको फोडलं म्हणजे झालं. तिचे लक्षणं काही चांगले नाही. माणसं खरंच खूप छान आहे. माई आणि जयश्री ताई तर खूप छान, खूप शांत आहे. घरामध्ये भांडण झाले असते, मुलं पण सगळे खूप छान एकमेकांना धरून आहे. भाऊ आणि बहिणीमध्ये खूप जीव आहे, मीनाक्षी म्हणतात. त्यांना गाव खूप आवडलं होतं. गावची माणसं आवडली होती. गावात एकमेकांसाठी कसे धावून जातात, कोणाला काही झालं तर बघतात, सगळ्यांची काळजी घेतात. आपुलकी, माया आहे, माणुसकी आहे. मिनलचे मॉम डॅड पण थांबले होते. आपली मिनल चांगल्या घरात गेली. कुटुंब मोठे असले तरी खूप छान आहे, मिळून मिसळून राहतात. मिनल तशी राहील का, ते बोलत असतात. ज्योती नरेंद्रचा विचार करत होती. फक्त स्माईल दिली तर त्याला किती आनंद झाला. वेडाच आहे. अकिरा पण रायाचा विचार करत होती. आता लग्न झालं, आता लवकर भेट होणार नाही. किती तो दुरावा सहन करावा लागतो. जवळ का राहू शकत नाही. श्रेयस बोलला तेव्हा खूप छान वाटलं. राया तर माझ्याकडे कसं बघत होते. कोणी बघितलं असतं तर मग काही खरं नाही होतं. किती मस्त वाटत आहे. रायाची बायको होईल तेव्हा कसं होईल. काय भावना आहे या, काय विचार करत आहे. अकिरा लाजत विचार करत असते. मामू, मी तुझ्याकडे झोपणार आहे. मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. तू लग्न कधी करणार आहे? मला लग्न एन्जॉय करायचं आहे, श्रेयस म्हणतो. आपण तुझ्या मामीला विचारू. ती हो बोलली की लग्न करून टाकू. तुला लग्न एन्जॉय करता येईल, राया म्हणतो. तिला विचारायचं, ती नाही बोलली तर मग काय करायचं, श्रेयस म्हणतो. वाट बघू, ती कधी हो म्हणते तेव्हा लग्न करू, राया म्हणतो. श्रेयस नाराज होतो. आता तिला समजावू. हां, झोप आता, मस्त सकाळी लवकर उठायचं. उद्या पूजा आहे, ती एन्जॉय कर. उद्या पण पाहुणे असतील, राया म्हणतो.
श्रेयसला समजवलं. तो लगेच समजला. दमला होता. आल्यापासून बडबड चालू होती. लगेच झोपून गेला. राया मात्र जागी होता. अकिराचा विचार करत होता. उद्या पूजा झाली की अकिरा निघून जाईन. परत विरह. नंतर आठवण काढायची. राया विचार करत होता. त्याला विचार करता करता झोप लागली. सकाळी आरती मिनलजवळ गेल्या. मिनल मस्त झोपली होती. आरतीने डोक्याला हात लावला. कसं होईल काय माहिती. मिनल उठ, मिनल उठ, आरती म्हणतात. आई काही काम होतं का? काय झालं? एवढ्या लवकर तुम्ही इथं आल्या? मिनल झोपेतच म्हणते. आज पूजा आहे, लवकर आवरायचं होतं. तयारीला पण वेळ लागेल. आता गुरुजी येतील. तू अजून तयार झाली नाही. लवकर आवर, आरती म्हणतात. आणि आरती निघून गेल्या. मिनल विचार करते, किती लवकर उठावं लागतं. उठा, आवरा, साडी नेसा, मिनल वैतागत म्हणते. मिनलची मॉम सगळं बघत होत्या. त्या मिनलजवळ गेल्या. तुला लवकर उठता येत नाही का? तुला सांगून गेली होती ना लवकर उठ म्हणून. जा आता, आवर लवकर, मिनलची मॉम म्हणते. मिनल आवरायला जाते. पूजेची तयारी झाली होती. गुरुजींची पूजा मांडून झाली होती. सजित आला होता. तो बघत होता पण मिनल नाही दिसली. बाकी पण मस्त तयार झाले होते. श्रेयसने रायाचा पिच्छा सोडत नाही होता. अजित पण सोबत होता. बाकी पण काही ना काही करत होते. ज्योती जा, मिनल झालं का बघून ये. तिला म्हण लवकर आवर, गुरुजी आले आहे, आरती म्हणतात. त्यांना मिनलचा राग आला होता. तिला सांगून पण आवरलं नाही. कसं होईल काय माहिती. मला वाटत होतं ती तरी लवकर सगळं करत जाईल. माझं एकच जाईल. बाई काय सून भेटली आहे. आरती विचार करत होत्या. ज्योती बोलवायला जात होती की मिनलची मॉम तिला घेऊन येताना दिसल्या. गुरुजी त्यांना बसायला सांगतात. पूजेला सुरुवात करतात. मिनलला कंटाळा आला होता. सारखं अजितच्या हाताला हात लावा. तिला आता झोप लागल्यासारखं होत होतं. तिची मॉम मागेच बसल्या होत्या. तिला मागून बोलत होत्या. तेव्हा कुठे मिनल 2 तास गप्प पूजेला बसली. सजित मनोभावे पूजा करत होता. त्याला मिनल आवडली होती. प्रेम पण करत होता. गुरुजींनी पूजा झाली तसं सांगितलं. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. देवाला नमस्कार करा. त्यांनी सत्यनारायण देवाला नमस्कार केला. मग मोठ्यांना नमस्कार केला. सगळ्यांना प्रसाद दिला. गुरुजींना दक्षिणा घेऊन निघून गेले. सकाळपासून काही खाल्लं नाही होतं. आता चिडचिड होत होती. तिला असं झालं होतं कधी पोटात काही पडतं. मिनल यासारखी लवकर उठत जा. सकाळी सगळ्यांनी काहीतरी खाल्लं असेल. तू झोपली होती. मिनल मनात विचार करत होती. सजित हे नैवेद्य दाखव. सगळे जेवायला बसा. उपवास आहे ना, काही खाल्लं नाही आहे, माई म्हणतात. सजित नैवेद्य दाखवतो. मग ते जेवायला बसतात. मामू हे देवाजवळ ठेवलं, देव खातो का? तो देव आहे ना, त्याला भूक लागते का? श्रेयस विचारतो. रायाला खूप हसू येतं. देव खातो, आपल्याला दिसत नाही. तो देव आहे की नाही आधी त्याला द्यावंच, मग आपण जेवण करायचं. आपलं पोट भरते, समजलं का? आता जेवण कर. जेवताना जास्त बोलायचं नसतं, राया म्हणतो. श्रेयस काही विचारत नाही, गप्प जेवण करतो. मिनलचे मॉम आणि डॅड मुंबईला जायला निघतात. मिनलचे डोळे भरून येतात. किती खराब स्वभाव असू द्या, आई आणि बाबा आपल्यासाठी खूप काही असतात. मिनल तिच्या मॉमची मिठी मारते. तिच्या डॅडला मिठी मारते आणि रडते. तिची मॉम तिला समजावते. आता चांगलं राहायचं, लवकर उठायचं. आरतीताई जे सांगतील ते एकच जा, त्या म्हणतात. मिनल फक्त मान हलवते. त्यांच्यासोबत अकिराचे पण मॉम डॅड निघायचं असतं, पण पाय निघत नाही होता. गाव खूप आवडलं होतं. जायला तर पाहिजे. ऑफिसमध्ये खूप काम आहे. आम्ही पण आता निघतो. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. कुटुंब खूप छान आहे. जीवाला जीव देणारे आहे. गावाकडे माणुसकी आहे. किती लोक कामाला येतात, मिळून मिसळून राहतात. आबासाहेब मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. आपण बोलूच, नितीन म्हणतात. आम्हाला पण खूप आनंद झाला तुम्ही आला. अकिरा तर मस्तच आहे. सगळ्यांना जीव लावते. बाकीच्यांना पण आवडते. आम्हाला सगळ्यांनाच आपलंसं केलं आहे. तुमची खूप गोड मुलगी आहे, आबा म्हणतात. अकिरा बॅग आण, आपण निघू, नितीन म्हणतात. माई आणि जयश्री, आरती त्यांना हळद कुंकू लावतात. राया जा, तिची बॅग घेऊन ये, आबा म्हणतात. आबांना माझ्या मनातलं कसं ओळखतं. मला तिच्यासोबत बोलायचं होतं. राया मनात विचार करतो, लगेच बॅग घ्यायला जातो. मिनल अकिरा पण जाते. राया तिला मिठीत घेतो. थोडा वेळ ठेवून लगेच तिला बाजूला करतो.
तिच्या कपाळावर ओठ ठेवतो. लवकर ये, आता रायाची बनून घरात ये, राया म्हणतो. तुम्ही डॅडकडे हात मागायला या, मग मी येईल, अकिरा म्हणते. राया बॅग घेतो, तिच्याकडे बघतो. बाहेर जाणार की अकिरा त्याच्या गालावर ओठ ठेवून निघून जाते. राया गालाला हात लावून उभा असतो. बाहेरून कोणीतरी हाक मारली तेव्हा राया बॅग घेऊन गेला. जायला निघतात. अकिराचे मॉम आणि डॅड गाडीत बसले होते. अकिरा बसणार की श्रेयस तिच्याकडे येतो. अकिरा विचारते, काय झालं श्रेयस, काही बोलायचं आहे का? ती म्हणते, हो मला बोलायचंय तुझ्या कानामध्ये. श्रेयस म्हणतो, हा बोल ना, काय बोलायचं आहे? अकिरा म्हणते, खाली वागते. मला तू मामी म्हणून खूप आवडली आहे. माझ्या मामू खूप मस्त आहे. माझे लाड करतो, तुझे पण करणार. श्रेयस म्हणतो. अकिरा शॉक असते. काय बोलावे तिला कळत नाही. ती रायाकडे बघते. श्रेयसला बाय करते. ते निघून जातात. राया विचार करत असतो, श्रेयस तिच्या कानात काय बोलला असेल? ती माझ्याकडे बघत होती. श्रेयसला विचारायला पाहिजे. राया विचार करतो. सजित आणि मिनल, देवीचे दर्शन घेऊन या. ओटी भरा देवीची. सुखी जीवनासाठी देवीजवळ प्रार्थना करा. आबा म्हणतात. आरती मिनलला घरातली ओटी देतात. तिला समजावून सांगतात कशी ओटी भरतात. सजित आणि मिनल मंदिरात जायला निघतात. बाकी रायाच्या रूममध्ये गप्पा मारत बसले होते. साकेत रूममध्ये ऑफिसचं काम करत होते. विवेक, ज्योती, स्वरा, नरेंद्र, रमादी, अजित, श्रेयस लग्नाबद्दल बोलत होते. त्यांच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या. खूप दिवसांनी भाऊ आणि बहिणी भेटले होते. बघू आता पुढे काय होते. अकिराच्या डॅडला आबासोबत काय बोलायचं असेल? श्रेयस अकिराला असा का बोलला? त्याला काय समजलं असेल? कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.